नमस्कार प्रेक्षकांनो, तूही रे माझा मित्र या मालिकेचा प्रोमो अगोदरच रिलीज झालेला होता आणि आपण तो पाहिलेला देखील आहे. तर त्याच प्रोमोचा आज फुल एपिसोड बघा आलेला आहे आणि त्याच व्हिडिओला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर प्रेक्षकांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा फुल व्हिडिओ तुम्ही वॉच करा. आता प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा ऐश्वरी ही बाबांचा शोध घेत असते आणि त्यावेळेस तिला एक व्यक्ती सेम बाबासारखेच दिसतात आणि मग ती कसलाही विचार न करता डायरेक्ट त्यांना पकडते आणि ती बाबा म्हणून हाक मारते. तर समोर बघते तर काय ते बाबा नसतातच आणि तो दुसराच कोणता तरी व्यक्ती असतो. मग त्यावेळेस तो विचारत असतो की सॉरी, तुम्हाला कोण पाहिजे. त्यावेळेस ईश्वरी म्हणते की नाही, माझाच गैरसमज झाला, सॉरी. असं म्हणून बघा ती तिथून निघून जात असते. आता प्रेक्षकांनो, ती तिथून निघून गेल्यानंतर बघा तेवढ्याच वेळामध्ये जे अर्णवचे बाबा आहेत ते खरोखरच तिथे येतात, परंतु ईश्वरीचं काही लक्ष त्यांच्याकडे जातच नाही आणि इकडे ती पाठमोरी उभी राहिलेली असते आणि बघा अर्णवचे बाबा हे तिच्या मागच उभे राहिलेले असतात, परंतु तिच्याही ते काही लक्षात येत नाही. आणि त्यावेळेस ते काही पावत्या तिथं जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीजवळ जमा करतात आणि ते म्हणत असतात की या पावत्या एवढे पैसे आज जमा झालेले आहेत. त्यावेळेस तो व्यक्ती असतो तो म्हणत असतो की अशी जर रक्कम तुम्ही जमा करत राहिला तर लवकरच आपलं मंदिर बनण्यासाठी मदत होईल. आता त्यावेळेस बघा बाबा म्हणत असतात की यात माझं काहीच नाही, सर्व काही वरच्याच्या इच्छेने चालू आहे. आता प्रेक्षकांनो, यांचा आवाज देखील इथे बघा ईश्वरीला ऐकायला येत असतो, परंतु ती थोडं सुद्धा ओळून मागं बघत नाही आणि तेव्हा बघा तिथून जात असते. आता प्रेक्षकांनो, इकडे वल्लरी ही अंजलीच्या बाळाला झोपवत असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते, अगं झोप ग बाई, किती वेळ झालं पाळणा झुलवतीये, काय नुसता डोक्याला ताप आहे. आणि त्या अंजलीला देखील मी तिच्यासमोर मुद्दाम म्हणून प्रॉपर्टीचं नाव काढत असते, परंतु बावळट कुठली प्रॉपर्टीबद्दल तिला काहीच वाटत नाही आणि ती कधीच काही बोलत नाही. काहीही करून यांच्यामध्ये आता मला परत भांडणं लावायलाच पाहिजेत. आता प्रेक्षकांनो, तेवढ्यातच अंजली ही आतमध्ये येत असते आणि अंजली आल्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते, काय ग आजीने कसं काय करंजा काढल्या तिने केलेल्या. त्यावेळेस इथे अंजली म्हणत असते की मला बी तेच काही कळत नाही. आणि त्यावेळेस वल्लरी म्हणत असते की हे सर्व त्या कारस्थानी ईश्वरीचं काम असणार आणि तिनंच हे डोके लढवलं असणार आणि आपला अर्णव तर काय तिचा बैलच झालाय. त्यावेळेस इथे ही अंजली म्हणत असते की हो ना, मला माहिती आहे ते. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा अर्णव हा ईश्वरीला कशा पद्धतीने प्रपोज करायचं याच्याच विचारात असतो आणि त्यांनी मदतीसाठी शिर्केला देखील बोलवले असतो. आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की काय शिर्के, तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का. असं म्हटल्यानंतर बघा शिर्के हा खूपच पॅनिक होतो आणि तो म्हणतो की नाही हो सर, हे गॉसिप तुमच्याजवळपर्यंत आले का. त्यावेळेस इथे अर्णव म्हणतो की म्हणजे. तो म्हणत असतो की नाही हो सर, खरंच त्या जुईबरोबर माझं काहीच नाही आणि ती आल्यापासून मी तिच्याकडे बघत सुद्धा नाही हो सर, तुम्ही असं का बोलताय. असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतोय, अरे तू काय बोलतोयस, तुला तुझं तरी कळतंय का, मी कोणती जुई आणि मला काहीच माहीत नाही आणि मी तुला काही विचारलंय का. त्यावेळेस तो म्हणतो की नाही, पण सर मला वाटलं तुम्ही त्याबद्दलच बोलत असाल. आता त्यावेळेस बघा इथे अर्णव म्हणत असतो की मला प्रपोज कसं करायचं ते सांग. त्यावेळेस सर तो म्हणत असतो की परत सर तुमचं तेच. अहो नाही, मी काहीच केलं नाही. त्यावेळेस बघा तो म्हणतो, अरे तू शांत हो आणि मला पहिलं सांग की प्रपोज कसं करायचं. आता त्यावेळेस बघा शिर्के जो आहे तो गुगलवर वगैरे टाईप करून प्रपोज कसं करायचं हे शोधत असतो आणि त्यावेळेस बघा ते आयडियाज काय अर्णवला आवडत नाहीत. आता इकडे बघा ईश्वरी बाबांच्या शोधासाठी एका मठामध्ये आलेली असते आणि तिथे ती विचारपूस करत असते, परंतु तिथेही तिला काही माहिती भेटत नाही. आणि त्यावेळेस बघा तो जो व्यक्ती असतो तो म्हणत असतो की मी त्यांना काही बघितलेलं नाही, परंतु मी तुम्हाला एक मदत करू शकतो. आणि त्यावेळेस बघा ती पूर्ण मठांची यादी इथे ईश्वरीला देत असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही जर या मठांमध्ये जाऊन आला तर नक्कीच कोणत्या तरी एका मठामध्ये तुम्हाला ते साधू भेटतील. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथे अर्णव म्हणत असतो की ईश्वरीला मिस इंदोरला तूच कॉल करणार आहेस. त्यावेळेस इथे शिर्के म्हणत असतो की नाही सर, मी मिस इंदोरला कॉल करून कसं काय बोलू मी त्यांच्याशी. असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो की काहीही बोल, मला काहीच माहिती नाही, परंतु तू कॉल करायचा म्हणजे करायचा. आता प्रेक्षकांनो, कसलीही वाट न बघता बघा शिर्के कॉल करत नाही म्हटल्यानंतर इथं अर्णव स्वतःच कॉल करत असतो आणि त्यावेळेस मग ईश्वरी त्याचा कॉल रिसीव्ह करत असते. आता प्रेक्षकांनो, ईश्वरीनं कॉल घेतल्यानंतर बघा अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मिस इंदोर कुठेस तू, सकाळपासून मला दिसलीच नाहीस. त्यावेळेस ती म्हणत असते की नाही अहो, मी हॉस्पिटलमध्ये आली, माझा ना हात दुखत होता म्हणून मी आली. त्यावेळेस इथे अर्णव म्हणत असतो की म्हणजे तू एकटीच गेली आहेस. त्यावेळेस ईश्वरी म्हणते की नाही, मी अगोदर आईजवळ आले होते आणि मग तिकडनं इकडे डायरेक्ट इकडेच आले, त्यामुळे मी कोणाला घेऊन आलेली नाही. बरोबर. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस इथे अर्णव म्हणत असतो की बरं ते सोड, नाही तर ना एका मुलीला प्रपोज करायचं, ते कसं करायचं सांगशील का. त्यावेळेस ती म्हणत असते की कोणाला. तेव्हा तो म्हणतोय की मी आणि शिर्के प्रेमात
पडलोय. त्यावेळेस इथे ईश्वरी म्हणत असते की काय तुम्ही प्रेमात पडलाय दोघे. त्यावेळेस तो म्हणतो की नाही मी नाही, शिर्के प्रेमात पडलाय आणि त्याला कालच प्रेमात पडलाय आणि आज त्याला प्रपोज करायचे. यावेळेस ईश्वरी म्हणत असते की अहो काल प्रेमात पडलाय आणि तिला त्या मुलीला काही वेळ द्याल का नाही की लगेच आज प्रपोज करायचे. त्यावेळेस तो म्हणत असतो की नाही नाही असं नाही. त्यावेळेस इथे ईश्वरी म्हणत असते की ती मुलगी काय करेल तुम्हाला माहिती आहे का. त्यावेळेस अर्णव म्हणत असतो की काय. तेव्हा ती म्हणत असते की चपलाने तुम्हाला बुकलून काढेन. असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो की बरं नाही मी सुंदर, काल म्हणजे काल नाही ग, त्याला 1 वर्ष झालं तो प्रेमात पडून, पण त्याला काल रिअलाइज झालेला आहे आणि त्यामुळे त्या मुलीला इथे शिर्केला प्रपोज करायचं आहे. त्यावेळेस बघा शिर्के म्हणत असतो की सर प्लीज असं खोटं सांगू नका. त्यावेळेस ती म्हणत असते हो का, मग प्रपोज करण्यासाठी एवढं तर काही लागत नाही, शाही गाडी आणि हिऱ्यांचे दागिने असं ती काही सुचवत असते. परत त्यावेळेस ते म्हणते की हां लिहून घे पटकन. असं म्हटल्यानंतर इथे ईश्वरी म्हणते की नाही नाही हे सर्व काही अलिशान लागत नाही, प्रेमासाठी फक्त प्रपोजसाठी फक्त एवढंच करायचं की आपल्या मनात जे काही आहे ते पूर्णपणे बोलून टाकायचं. आणि खरं तर प्रेम हे प्रपोज करण्यासाठी नसतंच, ते पुढच्याला त्यांच्या वागण्यातूनच आपल्यावर प्रेम आहे का नाही हे स्पष्टपणे कळतं. परंतु आता ईश्वरीचं बोलणं जे आहे ते अर्णवच्या डोक्यावरून जायला लागतं आणि प्रपोज कसं करायचं हे मेन जे कारण आहे ते ईश्वरी काही सांगतच नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा तो म्हणत असतो की हे सर्व गरजेचं नाही आहे ना, मग मी सिंदूर ते नको सांगू, जे लागतंय ते सांग. मग त्यावेळेस ती म्हणत असते की बरं ठीक आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे आकाश जो आहे तो नमूला भेटायला आलेला असतो आणि त्यावेळेस तो मस्त बुके स्वतःबरोबर घेऊन आलेला असतो. त्यावेळेस तिथे नमू म्हणते की खरंच बुके खूप छान आहे. त्यावेळेस तो म्हणत असतो की तुझ्यापेक्षा तर नाही. आता या दोघांचं जे बोलणं आहे ते शुभंकर बघा चोरून ऐकत असतो आणि तो खरंच खूप जेलसी फील करत असतो. आता त्यावेळेस इथे तो म्हणत असतो की घरात कोणीच नाही आहे का. तेव्हा नमू म्हणते की नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे आकाश जो आहे तो जरा रोमॅन्टिक मूडमध्ये येतो आणि त्यावेळेस नम्रता त्याला म्हणते देखील की काय आकाश सर आज जरा जास्तच रोमॅन्टिक मूडमध्ये येत आहे. त्यावेळेस तो म्हणतो की मग आज प्रायव्हसी मिळाली आहे. असं म्हटल्यानंतर बघा तो तिच्या जवळ जातो आणि त्यावेळेस नम्रता म्हणत असते की सर प्लीज मागं व्हा ना सर, असं ती म्हणत असते. आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की मी माझ्या गर्लफ्रेंड जवळ नाही रोमॅन्स करणार तर मग कुठे करणार. त्यावेळेस नम्रता म्हणत असते की गर्लफ्रेंड नाही, मी पिओन्सी किंवा तुमची मंगेतर आहे. आता त्यावेळेस एवढे क्लोजमध्ये येतात पण तेवढ्यातच बघा शुभंकर मुद्दामहून तिथे टपकत असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की सॉरी मला माहीत नव्हतं, मी माझ्या रूममध्ये जातो. आता प्रेक्षकांना त्यावेळेस नम्रता म्हणत असते की थांब शुभंकर काहीही गरज नाही, थांब इथे आपण सर्वजण गप्पा मारूयात. असं म्हटल्यानंतर नाईलाजाने ते आकाश म्हणत असतो की बरं ठीक आहे. आता नम्रता शिरकंजी बनवण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते आणि त्यावेळेस बघा इथे शुभंकरला आकाश म्हणत असतो की शुभंकर तुला खूप काम असतील नाही का रे. त्यावेळेस शुभंकर म्हणतो हो आकाश सर खूप काम आहेत, मला खूप कामं पेंडिंग आहेत, PPT बनवायचं आहे आणि अजून असं काही सांगत असतो. मग त्यावेळेस तो म्हणतो की अरे आम्ही गप्पा मारत बसलो ना, खूप वेळ गप्पा मारतो, मग तू इथून निघून जा. आता त्यावेळेस बघा शुभंकर काही जात नाही, म्हणजे त्यांच्या प्रेमामध्ये इथे त्याचा अडथळा आहेच. आता प्रेक्षकांनो इकडे बघा नाही ते ईश्वरीला काही माहिती सापडलेली नाही आणि आता जो व्यक्तीला ती भेटायला गेलेली आहे ते म्हणतात की हा आहे ह्या म्हणजे आता खूप त्यांच्यात बदल झालेला आहे, परंतु हेच ते आहेत, मी त्यांना बघितले. त्यावेळेस ईश्वरी म्हणत असते की प्लीज सांगाल का मला ते तुम्ही आता ते कुठे आहेत. त्यावेळेस तो म्हणतो की सॉरी पण त्यांचा एकच ठाव ठिकाणा नसतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल असं काही सांगता येणार नाही आणि ते मंदिराची देणगी गोळा करतायत, त्यामुळे आत्ता कुठे असतील हे मी नाही सांगू शकत. खरंच ताई मला माफ करा. असं बघा म्हटल्यानंतर इथे ईश्वरी निघायला जाते पण त्यावेळेस बघा गाडीमध्ये बसलेली असताना पुढे ट्रॅफिक जाम होतं आणि दोघांचे भांडणं तिथे चालू असतात. त्यावेळेस गाडी एका ठिकाणी थांबलेली असते आणि ईश्वरीचं लक्ष बाहेर असतं आणि तेवढ्यातच बघा तिला तिथून ते जे बाबा आहेत ते तिथून पास होताना तिला दिसत असतात आणि त्यावेळेस मग ती कसलाही विचार न करता गाडीतून खाली उतरते आणि त्यांचा पाठलाग बघा ती इथे करत असते. आता प्रेक्षकांनो त्यांचा पाठलाग करताना एक गाडी बघा ईश्वरीला इथे उडवणार, तेवढ्यातच ते बाबा तिला वाचवतात आणि साईडला ओढून घेतात आणि त्यावेळेस तिला म्हणत असतात सावकाश गपोरी. आता त्यावेळेस बघा ते तिला तसं म्हणून तिथून निघायला लागतात पण त्यावेळेस ईश्वरी त्यांना थांबवते आणि ती म्हणत असते की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. असं म्हटल्यानंतर बघा ती मोबाईलमध्ये जो त्यांचा फोटो आहे तो फोटो ती त्यांना दाखवत असते आणि त्यावेळेस ती विचारते की हे तुम्हीच आहात का. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे अर्णवला काहीतरी सुचलेलं आहे आणि त्यांनी अगदी सर्व पाकळ्यांवरती त्याचं प्रेम जे आहे ते कबूल करून लिहिलेलं असतं आणि त्यावेळेस सर्व पाकळ्या इथे ईश्वरी आल्यानंतर तिच्या अंगावर तो उडवणार असतो. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा ईश्वरीचा त्याला कॉल येतो आणि त्यावेळेस ईश्वरी त्याला म्हणत असते की मला तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचे. त्यावेळेस अर्णव देखील म्हणतो की मी सिंदूर मलाही तुला सरप्राईज देते. आता प्रेक्षकांनो इथे बघा बेल वाजल्यानंतर अर्णव दार उघडतो आणि समोर पाहतो तर काय तर बाबा आहेत आणि तो त्यांच्या अंगावरच गुलाबाच्या पाकळ्या उडवतो आणि कसलाही
विचार करत नाही, परंतु समोर बघतो तर काय बाबा आहेत. आता प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की बाबा घरी आल्यानंतर हे सर्वजण त्यांना ॲक्सेप्ट करतील का, आणि अंजली त्यांना म्हणत असते की या व्यक्तीचा आमचा काही संबंध नाही. मग त्यांना उद्याच्या भागामध्ये ते घरात येऊन देतील का नाही हे आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असाच इंटरेस्टिंग एपिसोड पाहण्यासाठी, महत्त्वपूर्ण भाग पाहण्यासाठी, तू ही रे माझा मित्वाचं फुल एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.